ठाण्यानंतर आता पुण्यामध्ये मराठी हिंदी वाद पेटलेला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मराठी कर्मचाऱ्यांवरती अन्याय करणाऱ्या टेलिकॉम कंपनीच्या टीम लीडरला चोप दिलेला आहे। पुणे वाकडेवाडी इथे ही घटना घडली आहे। मराठी कर्मचाऱ्यांवरती अन्याय करणाऱ्या इथल्या टीम लीडरला मनसेने बेदम चोप दिलाय। फ्लोअरवरती हिंदीच बोलायचं, मराठीत बोललं तर कामावरून काढून टाकेन अशी धमकी या टीम लीडरने दिलेली होती। तर पुण्यातली आपण ही घटना बघतोय। पुण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मराठी कर्मचाऱ्यांवरती अन्याय करणाऱ्या टेलिकॉम कंपनीच्या टीम लीडरला चोप दिलेला आहे। पुण्याच्या वाकडेवाडी इकडे ही घटना घडलेली आहे। मराठी कर्मचाऱ्यांवरती अन्याय करणाऱ्या इथल्या टीम लीडरला मनसेने बेदम चोप दिलेला दिसतोय। तर फ्लोअरवरती हिंदीच बोलायचं असं दमदाटी या टीम लीडरने केलेली होती। आज शेवटी हे सगळे कर्मचारी त्यांचा पगार मागण्यासाठी ऑफिसला गेले, तर त्यांना म्हणला कौन सी भी सेना लेके आओ, तुम मनसे लेके आओ नहीं तो शिवसेना लेके आओ, कौन सी भी सेना लेके आओ, मैं तुम्हारा पेमेंट नहीं करूंगा। फ्लोर पे हिंदी बात करने का मेरे को हिंदी आता नहीं, और तुम सब लोग को टर्मिनेट करके मैं मेरे गांव से यूपी से लोग लेके आऊंगा और यूपी वाले सब लोग इधर काम में भर्ती करूंगा। सरकारने धुळे जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेतील महिलेच्या खात्यातून पैसे परत घेतल्याचं वृत्त समोर आल्यानंतर राज्यभरात चांगलीच खळबळ उडालेली होती। मात्र धुळे जिल्ह्यात लाडक्या बहिणीने प्रामाणिकपणा दाखवत स्वतःहून शासनाला पैसे परत केलेले। नकाणे गावातील रहिवासी भिकुबाई प्रकाश खैरनार यांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला। मात्र अर्ज भरल्यानंतर संबंधित अर्जासाठी आधार कार्ड जोडताना भिकुबाई यांचा आधार कार्ड ऐवजी चुकून त्यांच्या मुलाचं आधार कार्ड जोडलं गेलं होतं। त्यामुळे त्यांच्या मुलाच्या खात्यावरती 7,500 रुपये जमा झाले। हा प्रकार लक्षात येताच खैरनार कुटुंबियांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठत तात्काळ संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून हे पैसे परत करण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण केली आहे। खैरनार कुटुंबियांनी दाखवलेल्या या प्रामाणिकपणाचं प्रशासनाकडून चांगलंच कौतुक केलं जात आहे। माझ्या खात्यामध्ये पैसे नाही होते तिथं, तर त्याचं खातं चेक केलं, त्याच्या खात्यात ते पैसे पडले। मग आम्ही लगेच बालविकासला गेलो, साहेबांना भेटलो, त्यांच्याशी बोललो। ते म्हणायचे की तुम्ही कलेक्टरकडे जा, एक अर्ज करा आणि ते काय सांगतात काही नाही मग आमच्याकडे या। मग आम्ही त्यांच्याकडे गेलो, अर्ज दिला। त्यांनी आम्हाला जे सांगितलं ते आम्ही साहेबांशी, माझा मुलगा बोलला तिथं। मग ते पैसे आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी जमा करून दिले आणि लगेच आचारसंहिताच्या पहिले एक हप्ता, त्याच्या पहिले एक पडला, लगेच आचारसंहिताच्या पुढे एक पडला, तो पण आम्ही लगेच जमा केला। मग आम्ही ते बंद पैसे जमा केल्यानंतर माझं परत दुसरं कागदपत्र तयार केलं, तर ते मला पैसे परत चालू झाले। उमरेड पवनी करांडाला अभयारण्यातील गोठणगाव गेटजवळ एक वाघीण आणि तिचे 5 बछडे पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय ठरलेले आहेत। उमरेड पवनी करांडला अभयारण्यातील प्रसिद्ध F2 वाघिणीला तिच्या 5 बछड्यांसह रस्त्यावरती फिरत असताना तिचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी जंगल सफारीवरती पर्यटकांच्या जिप्सीने समोरून आणि मागून घेरलेलं होतं। याचा व्हिडिओ समाज माध्यमांवरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणात जिप्सीचे 4 चालक आणि 4 गाईड यांना 7 दिवसांसाठी निलंबित केलेलं आहे। चालकांवरती 2,500 तर गाईडला 450 रुपये प्रति व्यक्ती दंड लावण्यात आलेला आहे। असाच प्रकार हा ताडोबामध्ये घडला होता। त्याच्यावरती कारवाई सुद्धा झाली होती। आणि हे जे अतिपर्यटन वाढ जे आहे, तर त्याच्यामुळे हे मानव वन्यजीव संघर्ष कुठेतरी वाढ होत आहे, असं याच्यापूर्वीही आम्ही म्हटलेलं आहे। थोडंसं गायडन्स आणि जागरूकता आणण्याची गरज आहे। आम्ही कधीच आमच्या गाईड किंवा ड्रायव्हरला म्हणत नाही की आम्हाला वाघ बघायचाच आहे किंवा आम्हाला जवळ घेऊन जा। सेफ डिस्टन्सवरून वाघ जर बघता आला तर जास्त वेळ बघता येतो, चांगल्याने बघता येतो, आपल्यालाही आनंद मिळतो। तर हे रेडीनेस सगळ्यांमध्ये असलं पाहिजे। वन विभाग त्याच्यासाठी एज्युकेशनल प्रोग्राम्स घेऊ शकतं आणि गाईड्स आणि ड्रायव्हर्सला पण त्यासाठी जागरूक करणं खूप गरजेचं आहे।
तर सकाळपासून आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या महत्त्वाच्या घडामोडी घडल्यात त्या सगळ्या सविस्तर आपण या बुलेटिनमध्ये बघितलेल्या आहेत. इथून पुढच्या बुलेटिनमध्ये आपण महाराष्ट्रातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत. आपल्या गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत नेमकं काय चाललंय या सगळ्या घडामोडी आपल्याला या पुढच्या बुलेटिनमध्ये बघायच्या. त्यापूर्वी बघूया महत्त्वाच्या बातम्या. महत्वाच्या बातम्या. प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीनही आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी. सिद्धार्थ सोनवणे, सुदर्शन घुले, सुधीर सांगळेची रवानगी कोठडीत. मारहाणीचा व्हिडिओ आकाच्या आकाला दाखवला असेल तर आकाचाही नंबर लागू शकतो. सुरेश धसांचा हल्लाबोल. अजय दादा क्या हुआ तेरा वादा, अजय दादा तेरा वादा क्या हुआ रे. शिरोशाहीतून सुरेश धसांचा अजित पवारांवरती निशाणा. सगळे आरोपी पुण्यात कसे सापडतायत? पुण्यात आरोपींना कोण सांभाळतंय? मनोज जरांगेंचा सवाल. मदत करणाऱ्यांना सह आरोपी करण्याची मागणी. संतोष देशमुखांच्या हत्येमागे वाल्मिक कराडच. परभणीतील मोर्चामधून संदीप क्षीरसागरांचा आरोप. परळी पॅटर्न बंद करायचा क्षीरसागरांचा हल्लाबोल. नाराज माजी आमदार राजन साळवींनी घेतली ठाकरेंची भेट. मतदारसंघात ज्या गोष्टी घडल्या त्या उद्धव साहेबांपर्यंत पोहोचवल्या. आता ते योग्य तो निर्णय घेतील, साळवींची प्रतिक्रिया. छत्रपती शिवाजी महाराज खरे सेक्युलर. महाराजांनी कुठल्याही धर्मियांच्या प्रार्थनास्थळांवरती हल्ला केला नाही, नितीन गडकरींचं वक्तव्य. तर धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरीची परिस्थिती. बागेश्वर बाबांचा अंगारा घेण्यासाठी भाविकांची झुंबड. नाशिकचं जिल्हा रुग्णालयातून बाळ चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर. 5 दिवसांचं बाळ अज्ञात महिलेने चोरून नेल्याने जिल्हा रुग्णालयामध्ये एकच खळबळ. उमरेड करांडला अभयारण्यातील वाघिणीला 5 बछड्यांसह घेरणं पडलं महागात. जिप्सी चालक गाईडवरती निलंबनाची कारवाई. काश्मीरच्या बांदीपोरा भागामध्ये जवानांचं वाहन पलटी. दुर्घटनेमध्ये 4 जवानांचा मृत्यू, काही जवान गंभीर जखमी. नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. या बुलेटिनमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 3ही आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे कोठडीत रवानगी करण्यात आलेली असून या आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.